काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद, जात प्रमाणपत्र अवैध ठरवत अर्ज बाद। बर्वेंचे पती श्याम बर्वे आता रामटेकमधून उमेदवार होण्याची शक्यता। शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीमध्ये 8 जणांचा समावेश, 7 विद्यमान खासदारांना पुन्हा संधी। शिंदेंच्या शिवसेनेच्या यादीत कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नाही, तर यादीमध्ये नाशिक, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जागांवरील उमेदवारांचा समावेश नाही। अभिनेता गोविंदा आहुजाचा शिंदे गटात प्रवेश, लोकसभेच्या तिकिटाबाबत गोविंदाची कोणतीही अट नाही, तर निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून काम करतील, मुख्यमंत्र्यांची माहिती। लोकसभा जागा वाटपावरून शिंदे गटातले अनेक नेते भाजपवर नाराज, निगेटिव्ह सर्वेचं कारण देत खच्चीकरण, अनेक नेत्यांची भावना तर कोणतेही मतभेद नाहीत, भाजपचं स्पष्टीकरण। महायुतीमधील खतखत समोर, शिवसेनेच्याच जागेवर हट्ट का, आता एक घाव 2 तुकडे होऊन जाऊ दे, अर्जुन खोतकरांची संतप्त प्रतिक्रिया। वेळ पडली तर नवनीत राणांविरोधात अपक्ष निवडणूक लढवणार, शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांची आक्रमक भूमिका, अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतला। संजय राऊत आणि पाठीत खंजीर खुपसला, प्रकाश आंबेडकर यांचा राऊतांवर गंभीर आरोप, अकोल्यामध्ये विरोधात उमेदवार देत आपल्याला पाडण्याचा कट, आंबेडकरांचं खळबळजनक ट्विट। 2017 मधील भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयची प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट, नागरी विमान वाहतूक मंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा होता आरोप, तर जनता हुशार आहे, योग्य निर्णय घेईल, जयंत पाटलांचा निशाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।